एक काळ असा होता जेव्हा माझं आणि सुहासचं खरंच जेन्युइन भांडण झालं होतं. मी म्हटलं, "मला नाही राहायचं या माणसाबरोबर." मग तेव्हा लग्न मला सोड ना. तुझं नसेल पटत, ज्या घरात तुला त्रास होतो ना, तर नाही राहायचं अदिती. मी आहे तुझ्याबरोबर. तू आयुष्यभर मी सांभाळू शकतो तुला. असा कॉन्फिडन्स देणारा माणूस होता तो. कारण त्यांना माहिती होतं की माझं चुकलं नव्हतं तिथे. आणि हां. आज मी त्यांना मिस करते. कारण भले घर आत्ता चांगलं सावरलेलं असलं, म्हणजे मूल, नवरा सगळं चांगलं असलं ना, तरी मला असं वाटतं की आपण आणि मला बघ ना, आता इन्शुलिन रेझिस्टन्स चालू झाला. मला पोटाचे ऑपरेशन्स झाले, त्रास चालू झाला, स्किन. तर मला असं वाटतं की ॲट द बॅक ऑफ द माइंड कितीही मी स्ट्राँग असले तरी मला असं वाटतं की अरे, मेरा एक पिलर नहीं है अभी, जो था. येस. हे म्हणजे आई गेली तेव्हा वाईट वाटलंच होतं. पण बाबा गेल्याचं ना, मला आई गेली तेव्हा मी रडले, रडले. खूप मी त्रास केला. बाबा गेल्यानंतर ना मी काही अशी रडले वगैरे नाही. मला असा पण ना ते माझ्या बॉडी